सवेरे सवेरे यारों से मिलने बन ठन के निकले हम। सवेरे सवेरे यारों से मिलने घर से दूर चले हम। रोके से ना रुके हम, मर्जी से चले हम। बादल सा गरजे हम, सावन सा बरसे हम। सूरज सा चमके हम, स्कूल चले हम। स्कूल चले हम। ओ, ओ, दरवाजे से दुनिया के राज खुलते हैं। कोई आगे चलता है, हम पीछे चलते हैं। दीवारों पे किस्मत अपनी लिखी जाती है, इससे हमको जीने की वजह मिलती जाती है। रोके से ना रुके हम, मर्जी से चले हम। बादल सा गरजे हम, सावन सा बरसे हम। सूरज सा चमके हम, स्कूल चले हम। स्कूल चले हम। ओ, ओ, ओ,
जो दिन उन लम्हों को याद करे वो बातें कभी ना खत्म होने वाली बातें, वो रातें बड़े सपनों की छोटी छोटी रातें, है कुछ अनकहे से कुछ अनसुने से वो ख्याल। आओ फिर उन्हें बुने हम, आओ फिर मिले हम, बीत गए जो दिन उन लम्हों को याद करें हम। वो लम्हे वो किस्से साथ बांटे जिंदगी के वो हिस्से, है कुछ अजीब से बंधन अटूट से, है कुछ अजीब से बंधन अटूट से। आओ उनमें फिर से बंधे हम, आओ फिर मिले हम, बीत गए जो दिन उन लम्हों को याद करें हम। वो दिन साथ गुजारे हमने वो पल छिन, वो वादे दोस्तों से किए वो सारे वादे, है कुछ अधूरे से कुछ अकेले से वो पल। आओ कुठे कधी हरवले कसे कोण जाणे, सोचितले त्यांच्या गाणे, नभाच्या मनाला पडे घोर आता, उखाणे कसे सोडवावे, कसे वागळे कळ्यांचे फुलाची कळेना, कधी वाढले हे दुरावे कळेना जुरे बाग आता, सुनी सुनी सारी का कळेनाशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे, का कळेनाशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे। खळवेळी किलबिल सारी उगीच मनाला हुर हुर लावी, सांजेला होई जीव हळवारे, जे झाले गेले विसरून सारे, हा वेडा बरा सांगे अरे अंगणी पुन्हा का कळेनाशी हरवली पाखरे, हरवली
आपल्या शाळेत गेल्यावर जर आपलंच बालपण आपल्याला नाही दिसलं तर मग काय शाळेचे दिवस जगलात. काय रे, अभ्यास नाही केला? चल निघ. बाई मी गृहपाठ केले पण वही नाही भेटली. भेटली नाही, मिळाली. माणसं भेटतात आणि वस्तू मिळतात, कळलं? चल. बाई मी आलोच. रडत आलो जिथे गेलो रडू नाही, घडत घडत गेलो जिथे रोज धडपडूनी, चुकलो जिथे मस्ती करून थकलो कधी नाही, मार खाऊन मॅडमचा शिकलो बरच काही, ती गोड आठवण ते रम्य बालपण आज पुन्हा वाटे हवे, माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे, माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. मधल्या सुट्टीला डब्बा खायची मजा, आता पोटात झाड. खारीच्या दातांनी शेर केला लिमलेटच्या गोळ्या, कधी ग्राउंडवर मित्रांच्या वेड्या भलत्याच करामती, टीटीच्या पिरियडला शिट्टीच्या तालावर गमती शिरकवायती, मनावरती जशी बाकावरती साऱ्या कर्कटकाने कोरली नावे, शाळेतला नको असलेला दिवस म्हणजे रक्षाबंधन. आपल्याला जिने राखी बांधू नये असं वाटायचं, नेमकी तीच आपल्या समोर उभी राहायची. शाळा सुटल्यावर उडती फुलपाखरांची थवे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. होमवर्क चाचणीला कॉपी पुरवणारे पंटर, मिनिस्टर पेक्षाही शायनिंग मारे मॉनिटर. आजची मुलं ड्रोन उडवतात आणि एक आम्ही होतो जे चतुराने विमानं उडवायचो, तेही नको तिथे लँड व्हायचे. बाईंच्या तासाला टंग मंगळ, बड्डे कोणाच्या कोणाची चंगल, ऑफ पिरियडला तर नेहमी दंगल, तरी चुकला नाही सरांचा अँगल, कधी वरांड्यात कधी मैदानात रोजचेच खेळ. आपण सगळे इथं ब डिव्हिजन आणि त्याच्या व्यतिरिक्त पण अ डिव्हिजन, क डिव्हिजन, ड डिव्हिजन देखील आलेला, आणि आपल्या समेत ज्यांनी आपल्याला घडवलं. मगाशी राजन पवार सरांशी बोलत होतो, मी त्यांना म्हणत होतो की आज जे हे सगळे उभे आहेत, ज्यांच्या जोरावर उभे ते सगळे शिक्षक गुरु इथं आम्हाला लाभलेले आहेत. फक्त तुमच्यामुळे आम्ही आज घडलेलो आहोत.
मी एका कॉलेजला शिक्षक आहे, सिनियर कॉलेजला प्राध्यापक म्हणून काम करतो. पण आत्ताचा असलेला विद्यार्थी आणि आपण असलेले विद्यार्थी याच्यात जमीन आसमान. एकही विद्यार्थ्याने चुकूनही कोणत्याही शिक्षकाचा अनादर केला नाही. तो काल नाही, आज नाही, उद्या पण नाही. आजही आम्ही जात धर्म निरपेक्ष बनलेलो आहोत आणि आम्ही आजही पुरोगामी विचार आमच्यामध्ये रुजलेला आहे. त्याचं सर्वस्वी श्रेय हे आमच्या गुरुजनांना जातं. सगळं आठवतं आम्हाला सगळं आठवतं. मला तुम्ही 8वी पासून विचारून घेतलं कोणत्या विषयाला कोणते शिक्षक दुर्दैवाने अशी परिस्थिती येऊन गेलेली आहे. पण हे यूज करून अतिशय समृद्ध आणि ऐतिहासिक परंपरा लाभलेलं माध्यमिक आणि ज्युनियर कॉलेज आहे. आपल्या सगळ्यांना सार्थ अभिमान आहे. आपण या संस्थेशी जोडलो गेलो आणि या सगळ्या गुरुजन वर्गांनी शिक्षकांनी आमच्या एका हाकेवर उपलब्ध झाले आणि आमचा आनंद द्विगुण केला. त्याबद्दल सर्व विद्यार्थी मित्र मी विसरू कशी ती शाळा, धन्य ती माझी शाळा. सर सिटी चला. पाटील मॅडम, ठाकरे मॅडम या लवकर. जोरात एक बोलायचे, लक्षात ठेवा. फ्रेंड मध्ये कोणी बोलणार नाही. फ्रेंड हो सगळं फ्रेंड
एक संत एक मला कवितेच्या 2 ओळी आठवतात. या घरट्यातून पिलूक उडावे दिव्य घेऊनी शक्ती, या घरट्यातून पिलूक उडावे दिव्य घेऊनी शक्ती, आकांक्षांचे पंख असावे उंबरठ्यावर भक्ती. आपणा सगळ्यांची उंबरठ्यावर म्हणजे या शाळेवर, शिक्षकांवर श्रद्धा आहे, भक्ती आहे, विश्वास आहे. हा कार्यक्रम घडून आला. त्यामुळे या संयोजकांचे सर्वांचे मी आपणाला आम्हा सर्वांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद. आणि फक्त एक छोटीशी कविता सांगतो. रवींद्रनाथ टागोरांना गीतांजली या काव्यसंग्रहाला नोबेल पारितोषिक मिळालं होतं. त्यातली छोटीशी कविता आहे. मूळ कविता बंगाली भाषेमधली आहे. मी मराठी अनुवादाला जाणाऱ्या सूर्याच्या मनात आलं, अस्तमानाला जाणाऱ्या सूर्याच्या मनात आलं, मी अस्तात गेल्यावर सर्वत्र अंधकार होईल, लोक कासावीस होतील, कोण दूर करील अंधार. या प्रश्नांची साथ संपूर्ण आसमंतात पसरली, पण कोठूनही पडसाद आला नाही. तेव्हा एक पंथी जिटाईनं पुढे आली, म्हणाली, सगळा अंधार मी दूर करू शकणार नाही, पण मी तेवत राहीन. प्रकाशाने अंधारावर विजय मिळवता येतो, यावरचा लोकांचा विश्वास जागता ठेवेल. आपण सर्वांनी पंथीप्रमाणे तेवत राहायचं आणि सगळ्यांचा लोकांवरचा विश्वास जागता राहील यासाठी प्रयत्नशील राहायचं. धन्यवाद. 30 वर्षानंतर त्याच प्रांगणात त्याच रूपात तुमच्या समोर उभं असताना जुने दिवस आठवले, अंगावरती रोमांच उभा राहिला. तर आज आम्ही जे काही आहोत फक्त आम्हाला मिळालेल्या शिक्षकांमुळे आहोत. तुम्ही आम्हाला जगात वावरायचं कसं याही गोष्टी शिकवलेल्या आहेत. चारित्र्य घडवलं आणि तुमच्याच माध्यमातून एका कॉलेजला प्राध्यापक म्हणून काम करत असताना जगातला सगळ्यात कोणता काम करत असो पुण्याचं, तर शिक्षणाचं काम करतोय आणि हे तुम्हीच आम्हाला घडवून दिलेलं आहे. आज तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन आलात. आम्हाला सगळ्यात जास्त आनंद आमच्या गेट टुगेदरपेक्षा तुम्ही आमच्या समोर उभे राहिले त्याचा आनंद. आणि असेच आशीर्वाद आमच्या सगळ्यांच्या पाठीशी तुमचे असू द्या हीच विनंती. विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे, अभिमान आहे, अभिमान आहे. माझ्या देशावर माझे प्रेम आहे, माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. माझ्या देशावर माझे प्रेम आहे, माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझा देशाने मी प्रतिज्ञा करीन आहे, त्यांचे कल्याण आले, त्यांची प्रवृत्ती यातच माझे
प्रॅक्टिकल आहे, कृपया आटोपत घ्या. कोणीच लेट नाही आलं. हा जो सोहळा याच्याकडे मी भारतीय संस्कृत दर्शन असं म्हणून पाहतो. ज्या विद्यार्थ्यांनी आई, वडील आणि गुरु या तिघांनी समोर नतमस्तक झाले त्याला आम्ही खरं शिक्षण समजतो. त्याचा एक भाग आहे. सुनो घंटी बजी स्कूल की, चलो स्कूल तुमको पुकारे. पल 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 रोशनी जो मिली स्कूल की, जगमगाओगे तुम बन के तारे. सुनो घंटी बजी स्कूल की, चलो स्कूल तुमको पुकारे. पल 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 रोशनी जो मिली स्कूल की, जगमगाओगे तुम बन के तारे. कॉपी और किताबें सारी स्कूल देगा, स्कूल देगा. यूनिफॉर्म भी तुम्हारी. स्कूल देगा, स्कूल देगा. गेट टुगेदर ठेवावं अशी बऱ्याच दिवसापासून सर्वांची इच्छा होती. आज तो योग जुळून आलेला आहे आणि या योगामध्ये आपले जे शिक्षक शिक्षिका आहेत यांनी जे योगदान दिलं त्याबद्दल आपण सर्वजण त्यांचे आभारी आहोत. मी सर्व गुरुवर्यांना नम्रपणे विनंती करतो की त्यांनी सर्वांनी स्टेजवर यावं. मला सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी सगळ्यांचं टाळ्या वाजून त्या ठिकाणी स्वागत करायचं. पहिले वर्ग शिक्षक आदरणीय श्री डी पी देवरी सर यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना नम्रपणे विनंती करतो. ते शिक्षक ते गुरु त्यांच्या विषयामध्ये पारंगत होते, पण ते खऱ्या अर्थाने गुरु अशासाठी होते की त्यांना असाइन केलेला विषय, त्यांचं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन बनाने सरांसारखं डॉक्टरेट असलेले गुरु आपल्याला मिळाले
पारंगत असताना इतर विषयांमध्ये देखील त्यांना प्रचंड रस होता आणि त्याचं उदाहरण या सगळ्यांनी आपल्या समोर सादर केलेलं आहे. गुरु त्या अर्थाने खरा गुरु होतो ज्या गुरुने केवळ पुस्तकी ज्ञान आम्हाला दिलं नाही, जीवन कसं जगलं पाहिजे त्या जीवन जगण्याची धडे आम्हाला या गुरुने दिली. आणि म्हणून हा गेट टुगेदरचा कार्यक्रम एवढ्या चांगल्या पद्धतीने घडून आला. याच्या पाठीमागे गुरुंनी आम्हाला जे शिकवलं त्याच्यातून आम्ही निरपेक्षपणे एकत्र आलो, कोणत्याही इंटेन्शन शिवाय एकत्र आलो. एकत्र येण्याचा एक मात्र उद्देश होता, आपल्याला पुन्हा एकदा नव्याने विद्यार्थी व्हायचा आहे. मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद अशासाठी देतो, तुम्ही निमणी स्कूलमध्ये आला, आमच्या सोबत आम्हाला जेवढा आनंद झाला तेवढाच आनंद तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर होता. त्या तुमच्या चेहऱ्यावरच्या आनंदाने आमचा आनंद द्विगुणित केला. 30 वर्षानंतर इथं बसलेला प्रत्येक जण आज ज्या क्षेत्रात काम करतोय तो यशस्वीपणे काम करतोय, तो आज 3 दशकानंतर तुमच्यामुळे पुन्हा विद्यार्थी झाला. मी तुम्हाला सगळ्यांच्या मनापासून आभार यासाठी म्हणतो की तुम्ही पुन्हा एकदा आम्हाला विद्यार्थी घडवलं आणि विद्यार्थी होण्याची आम्हाला संधी प्राप्त करून दिली. आणि म्हणून गुरुंशिवाय कोणताही कार्यक्रम पुढे होणार नाही, पुढे हो की त्यांनी या 3 दशकानंतरच्या गेट टुगेदरच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. विजय ठाकरे सर. ज्येष्ठ शिक्षक श्री डी.पी. देवरे सर, या कार्यक्रमाला उपस्थित सर्व गुरुवर्य श्री थोरात सर, यशवी सोनवणे सर, भांबरे सर, नांद्रे सर, बेडसे सर, खैरनार सर, पवार सर, आपले कुवरांना डी.डी. आयराव सर, 92च्या बॅचचे, पासआउट बॅचचे माझे वर्गमित्र आणि वर्गमैत्रिणी, सुरू करावी इतकं आज जिवंत उदाहरण आपल्याला सर्वांना लाभलं. गेट टुगेदर बऱ्याच बॅचेसचे होत असतात. आमची बॅच पूर्ण सर्व तुकड्या मिळून करायचा आम्ही एक मानस केला. प्रयत्न कठीण होता, परंतु सर्वांनी जो प्रतिसाद दिला त्याच्या मागे काही कारण होती की खूप वर्ष झाली कोणी भेटलेलं नव्हतं. कोणी म्हणजे 5, 7, 8, 10 मुलं मुली हे भेटायचे, परंतु इतक्या मोठ्या प्रमाणात सर्वांचा योग जुळून येत नव्हता. मग आम्ही थोडीशी थीम काढली सर की ह्या ग्रुपला सर्वांना हवंसं वाटेल असं काहीतरी केलं पाहिजे. आणि तो जो व्हॉट्सअप ग्रुप आम्ही तयार केला त्याच्यामध्ये ऐराणीचा तडका सुरू करतो. त्या ऐराणीमुळे सर्वच मित्र मैत्रिणी इतके खुलले की त्यांना वाटायला लागले की हो हे सर्व आपलंच आहे आणि आपण सर्वांनी तिथं जाणीवपूर्वक उपस्थित राहिलं पाहिजे. आणि मग तो योग जुळून आला. सर्वांना जवळपास 3 आठवड्यांपासून 1 महिन्यापासून प्रचंड भरभूर लागून राहिलेली होती की कधी या कार्यक्रमाला आम्ही जातो आणि कधी सर्वांना भेटतो, आपल्या गुरुवर्यांना भेटतो, आपल्या शाळेला भेट देतो, आपल्या सर्व त्या ग्राउंडला भेट देतो. ही 30 वर्षांची आमची हौस आज पूर्ण होते आणि ती आपल्या साक्षीने होते, याचा जास्त आनंद होतोय. या संस्थेने, या शाळेने आम्हाला जे संस्कार दिले ते पूर्ण आयुष्यभर आम्हाला पूर्ण आहेतच, परंतु इतक्या गोड आठवणी सर आम्ही तुम्हाला आज अधिकार म्हणण्यापेक्षा एक हक्काने सांगू शकतो की ह्या शाळेमध्ये आम्ही जे मागच्या 30 वर्षामध्ये शिकलो, 30 वर्षापूर्वी, ते आज लोक पैसे देऊनही मोठमोठ्या शाळांमध्ये ते शिक्षण नाही मिळत. आज एक सहज सरांचं गाणं झालं, खैरनार सरांचं, आणि तिथं मला गाणं म्हणण्याचा योग आला. सरांनी नंतर पाठ थोपटली की अजूनही पाठ आहे की माझं पाठ असण्यापेक्षा सरांनी ज्या पद्धतीने ते शिकवलेलं होतं की त्यांची हातोटी जी आहे. आणि अशाच प्रत्येक, मग ते क्रीडा शिक्षक असोत, विज्ञानाचे शिक्षक असोत, आमच्या डी.पी. देवरे सरांना आम्ही कधी विसरू शकत नाही. 5वीच्या पहिल्याच दिवशी माझा आणि माझी पुतणी जयश्री हिला आम्हाला तर वर्गाच्या बाहेर काढलं होतं आमची गाडी लेट आल्यामुळे. अशा इतक्या आठवणी आहेत. पण त्याच डी.पी. देवरे सरांचे आम्ही आवडते झालो. नंतर 6वीला याची पाटील मॅडम होते आम्हाला वर्ग शिक्षिका.
आणि GS साहेबराव सर होते, SU सोनवणे सर तर एकदा आले आणि त्यांनी 6वी पासून आमचा इंग्लिश सोडलाच नाही आमच्या तुकडीचा. BN आंबेडकर सर होते. ह्या सर्व शिक्षकांनी जे प्रेम केलं आणि ज्या तन्मयतेनं आम्हाला शिकवलं ते शब्दांमध्ये वर्णन करता येण्यासारखं नाही. दुसरी गोष्ट आहे मॅनेजमेंट कमिटीची. शाळा व्यवस्थापन जे आहे ते चेअरमन सेक्रेटरी यांच्यापासून तो जो वचक होता पूर्ण विद्यार्थ्यांवर शिक्षकांवर देखील आणि ते जे मॅनेजमेंट होतं त्याचे संस्कार आम्हाला पुढच्या आयुष्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर झाले की त्या सर्व ग्रुप ॲक्टिव्हिटीज शाळा बाह्य उपक्रम यांचा आम्हाला आमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये आयुष्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर फायदा झाला. मग ते झाडं लावायचं असो, शाळा सफाईचं काम असो, आम्ही प्रत्येक काम देखील शिकलो आणि तन्मयतेनं ते आयुष्यामध्ये करत पण गेलो. आम्हाला लाज नाही पडत. या सर्व मुलांनी इतकं म्हणजे कोणालाही काही काम सांगा आरेतोरी करा आणि सर्व बॅचमेट आमचे आरेतोरीचेच आहेत आणि त्याच्यामागे आपल्या सर्वांचे जे संस्कार आहेत यांचे आम्ही खरोखर आभार व्यक्त करतो. मला आवर्जून कैलासवासी जयनानांचे स्मरण करावे वाटते. त्याच्यानंतर आमचे सर्व जे वरिष्ठ प्राचार्य होते मग ते BK आप्पांपासून आपले खामकर सर, सूर्यवंशी सर, भांबरेदादांचा तर एवढा वचक होता की इथून फक्त शेवटच्या वर्गापर्यंत जरी फक्त नजर जरी फिरवली तरी ते सर्व विद्यार्थी शांत व्हायचे. शिक्षक तर शिस्तीचे होतेच, परंतु कोणत्याही शिक्षकांना असं रेंगाळतानाही आम्ही बघितलं नाही. त्याच्यामुळे ती सवय आम्हाला ऐकून लागली की विनाकारण कोणतेही गर्दी न करणं, आपापल्या वेळेवर वर्गात जाऊन बसणं आणि व्यवस्थित पद्धतीने शिक्षण घेणं. आमच्या बॅचच्या सर्वात कमी भानगडी झाल्या सर. आमच्यामध्ये मारामाऱ्या नव्हत्या. आमच्या आधीच्या बॅचचे होत्या, नंतरच्या बॅचला कदाचित झाले असतील, परंतु आमची बॅच म्हणजे त्या दृष्टीने कधी कोणाची शिक्षकाशी नाही, एकमेकांशी नाही, बाहेरचं भांडण नाही, अशी एक सुंदर बॅच आहे आमची. आणि आता तर अजिबात भांडण करत नाही. हे संस्कार आपले आहेत. या संस्कारांच्या ऋणामध्ये आयुष्यभर राहू, त्याच्यामध्ये उतराई व्हायचा काही प्रश्न नाही. आणि असंच प्रेम आम्ही अजून पुढच्या वर्षी गेट टुगेदरचं ठरवलेलं आहे. आपल्या सर्वांचा सहवास आम्हाला लाभो. आपल्याला सर्वांना दीर्घायुष्याच्या आणि आरोग्याच्या शुभेच्छा मी देतो. आणि आमचे जे बॅचमेट्स आहेत यांनाही पुढच्या वर्षी पुन्हा म्हणजे संख्येचा विषय नाही, परंतु जे आंतरिक प्रेम आहे ते व्यक्त करण्याची संधी कोणत्याही माध्यमातून असो, एकमेकांना मदत करण्याची असो, शिक्षकांबद्दल प्रेम भाव आदर हा जो आहे हा दर्शवण्याची संधी असो ती कुठेही मिळाली तरी ती संधी सोडू नका ही सर्वांना विनंती करतो आणि प्रास्ताविक संपवतो. प्रोटोकॉलनुसार आपण पुढे जाणार आहोत. साखर तालुका एज्युकेशन सोसायटीचे संस्थेचे माजी अध्यक्ष असतील, निरनिराळे संचालक असतील, जे आज या जगात नाही. मगाशी विजूने उल्लेख केल्याप्रमाणे आदरणीय जयनाना असतील, आदरणीय जयसिंगराव नामदार राव असतील, अजून अनेक संचालक असतील, त्याचबरोबर अनेक प्राचार्य, शिक्षक शिक्षिका आणि काही विद्यार्थी आज या आपल्यासोबत नाही. मी विचारमंचावरील सर्व मान्यवर आणि सभागृहातील सर्व विद्यार्थी मित्रांना विनंती करतो की आपण या सर्वांसाठी 2 मिनिटं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया. ओम शांती शांती शांती. धन्यवाद. सर्वांनी स्थानापन्न व्हायचं आहे. गेट टुगेदर 1994च्या बॅचच्या कार्यक्रमासाठी सर्व उपस्थित माझे गुरुवर्य, मित्र मैत्रिणी आणि सर्व जमलेल्या माझ्या मित्रांनो, आजचा आपला छोटेखानी कार्यक्रम करता करता अत्यंत मोठ्या स्वरूपातला कार्यक्रम झाला याचा आम्हाला सर्वांना आनंद आहे. आजच्या कार्यक्रमासाठी आपल्या एका निमंत्रणावर आपल्याला लाभलेले आपले सर्वच गुरुवर्य, तोलामोलाचे गुरुवर्य यांचा सत्कार करणे हे आपल्या भारतीय परंपरेचे प्रतीक. त्यानुसार गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुदेव महेश्वरा,
गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः या उक्तीप्रमाणे आज आपल्या गुरुवर्यांचा आपण सत्कार करू इच्छितो. तर आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याला लाभलेले अध्यक्ष आदरणीय डीपी देवरे सर यांचा सत्कार विजय ठाकरे हे करतील. मी त्यांना नम्र विनंती करतो. आपल्या गोष्टी सीमा वाढीले सर्वांनी तुम्हाला टाळ्या वाजवून दाद द्यायची आहे. त्यानंतर पुढे सरका नाही बॅनर मागे दिसतो इकडे या सरका समोर तर मी एक थोडा कॉल करू का फ्री होईल मित्रांनो टाळ्यांची परंपरा टाकून देऊ नका कारण 30 वर्षानंतर ती इंग्रजीची पाळ्यामुळे सर्व काळामध्ये आमच्या बालवडाला त्यावेळी अशा प्रस्ताव व्यवस्थित करीत आहे. वैयक्तिक स्वरूपातून आपल्या गुरुवर्यांना आपल्या कृतज्ञता व्यक्त करायची करत असताना मीही नाना पाटेकर ही साखरी नाशिक सराची ओळख आणि सरांना मी विनंती करणार आहे. आज जर नाना पाटेकरांचा आपण इथं कळला बोलून आपला आहे विनंती. आदरणीय निस्तरी गावाला शेतकऱ्यांची अशी त्याची ओळख पण नंतर राजन पवार सरांचा सत्कार करताना शिवा वाढेली म्हणून दाखवलेले आहे. कारण सरांनी शिकवलेलं व्याकरण आजही प्रदीर्घ काळात विविध स्पर्धा परीक्षांमध्ये अभ्यास करताना त्यांनी असलेल्या मूळ संकल्पना आहेत त्या अत्यंत रुजवलेल्या असल्यामुळे आणि सर्व भारतीय आमच्या सीमा वाढलेल्या मॅडम हा ऑस्ट्रेलियाहून आलेल्या त्यांनी त्यांच्यासाठी आणलेले विदेशातील परदेशी राजे आमच्या त्याचा एक युवक की जो राजकारणात स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करू इच्छितो सध्या व्यावसायिक स्वरूपात साखरी कालापण असलेला सुचेल तर त्यांचा सत्कार करताना स्वरासाठी जी काही भेटवस्तू जाणार आहे ती सरांनी अशी मी त्यांना विनंती करतो. त्यांच्या चित्रकलेच्या माध्यमातून सरांना विनंती की सरांनी
सरांचा सत्कार सीमा वाडेकर मॅडम करणार आहे. कोण असतो त्याची पुरेपूर भूमिका बजावणारा आणि सर्व शांत राहायचे तर त्या कार्यक्रमाला रंग देणार असा शरद त्याच्या नावातच काना काही असलेला शरद जो अगदी सरळ वाणी असणारा आपला शरद एक संदर्भ योगदान अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आहे. आदरणीय डी आयडॉल सरांनी शिकवलेला हिंदी राष्ट्रभाषा हिंदी हा विषय आजही अभ्यास प्रदीर्घ काळ आहे. सरांनी विद्यार्थी घडवण्याबरोबर आपले कार्य देखील घडवण्यासाठी सहभागी प्रत्येक त्याच्या पिरियडला शैलीने मान करावा विद्यार्थी व्यक्तिमत्व अत्यंत कौशल्याने शिकवले. सरांनी शास्त्र तर नुकतेच 2 वर्षापूर्वी सेवानिवृत्त झाले. कृषीतूल्य व्यक्तिमत्व प्रचंड वाचनाची आवड सरांनी लिहिलेला फलक लेखावी शाळेतल्या सर्व फलक अत्यंत योग्य होते. सरांनी लिहिलेला प्रत्येक दिनविषय असेल आम्हाला त्यातून सामान्य ज्ञान सामान्य विज्ञान याची माहिती सर्वच होत होती. सरांनी अनेक विद्यार्थी घडवले. सरांचा सत्कार सीमा वाडेकर यांनी करावा याची विनंती करतो. आलेला BA लांडगे सरांनी शिकवलेले गणित हा विषय असेल विज्ञान असेल अत्यंत सरळ सोपा आणि सुलभ सरांचं व्यक्तिमत्व 30 वर्षांपूर्वी नको शैली कशी आहे याचा आपण विशेष अभिमान. सरांचा सत्कार सीमा वाडेकर करत आहे. कोचिंगला काही काळ त्याचं अध्ययन आणि अत्यंत शालीन त्याचं व्यक्तिमत्व आजही त्या जसे आहे तशाच आहे आणि त्याचा सत्कार म्हणजे गुरुपरी यानंतर आदरणीय FC ठाकरे मॅडम सत्कार पक्षीराणी ठाकरे मॅडमचा आणि त्या माध्यमातून आम्ही घडत गेलो विद्यार्थी आज त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण मॅडमांनी आपल्या कोटीसाठी सत्कार समारंभासाठी उपस्थित राहून आमचा आनंद द्विगुणित केला त्याबद्दल मॅडमांचं मनपूर्वक स्वागत. मॅडमांनी या निवासी सीमा वाडेकर ठाकरे मॅडमांचा सत्कार करतो. लाडका विद्यार्थी आणि आमचा लाडका मित्र भूपेश उर्फ बंधू मानवे सत्कार करीत आहे. सरांनी लेट आलेल्या प्रत्येकाला छडी दिल्यानंतर तिथे जे वन उमटले त्यामुळे आम्हाला सरांना विनंती की आमच्या बंधूला हॉबीवरती प्रॅक्टिस करायला सूचना द्यावी जेणेकरून शरीर पुन्हा कृतीसारखी होईल आपल्या बंधूची. त्यानंतर सीमा वाडे सत्कार करताना जसे सरांचा आणि ती प्रमेय अत्यंत क्लिष्ट पद्धतीने ती आम्हाला वैयक्तिक जीवन जगत असताना शरीराचा कठीण विषय कसा सोपा करून सोडवायचा याबद्दल त्यांनी शिकवलेलं ते तिथं आमच्या मनात रुजलेली
हे व्यक्तिमत्व इंग्रजी विषयात सरांचा प्रचंड हात काढला. इंग्रजी सर्वांनी टाळ्या वाजून सोबत तर मित्रांनो, इंग्रजी हे वाघिणीचं दूध असते आणि ते पिल्यानंतर मनुष्य गुरगुरतो असं म्हणतात. सरांनी त्या आमच्या शालेय जीवनात आम्हाला ते वाघिणीचं दूध पाजून आज आम्हाला इथं बोलण्यासाठी आणि गुरगुरण्यासाठीची एनर्जी दिलेली आहे. सीमा वाढीने सोडून करायचा सत्कार करताना त्या सरांनी अध्यापन आदरणीय DM बधाने सर, सरांचं नुसतं वक्तृत्व शिकवणं आणि त्याची कळवी शिस्त मायाच्या ओळखून सांगणं यांचा आमच्या जीवनावर प्रचंड प्रभाव आहे. समोर बघा कपिला पुन्हा एकदा आपण सर्व आपण या शाळेच्या मोमेंटो आकार कुठे गेला योगेश भंडारी, तुषार कुमार, दिनेश सूर्यवंशी, डॉक्टर बेगम, मी सर्व वर्षा
बच्चा देवळे 10वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आदरणीय सर्व गुरुजन बंधू भगिनी तसेच उपस्थित असलेले आमच्या सर्व डिव्हिजनमधले विद्यार्थी शाळेत प्रवेश घेतो. महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. हे श्लोक म्हणून मी माझ्या सर्व गुरुजनांना वंदन करते आणि सर्व मित्रमैत्रिणींसाठी दुःख अडवायला उंबऱ्यासारखा दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वर्गामध्ये गारव्यासारखा खरं म्हणजे मी थोडी लेट झाली कार्यक्रमासाठी, त्यामुळे सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करते. कारण मी स्कूलची ट्रिप नेलेली होती आणि त्याचं नियोजन आधीच झालेलं होतं. सकाळी 9 वाजता आले. घसा खूप जाम आहे, थकली पण खूप होती. तर तुम्हा सगळ्यांना आणि माझ्या गुरुजन बंधूंना भगिनींना भेटण्याची खूप आतुरता होती आणि म्हणून सगळा थकवा दूर करून सगळं व्यवस्थित करून मी इथं पोचण्याचा प्रयत्न केला. आता सर्वप्रथम म्हणजे हे जे स्नेहसंमेलन होतात आपल्या बॅचचा हा 30 वर्षानंतर आपण पहिल्यांदा एकत्र येत आहोत. कारण कोरोनाने आपल्याला खूप काही शिकवलं. लाईफ हॅज नो गॅरंटी. एखादा नवजात बालक जन्माला येतो त्यावेळेस त्याला 9 महिने तरी त्याला वेळ देतो आयुष्य. परंतु इथून जाताना 9 मिनिटाची सुद्धा आपल्याला संधी मिळत नाही. म्हणून हा स्नेहसंमेलन टाळणं म्हणजे खूप एक काहीतरी मोठं गमावल्यासारखं झालं असतं. काही अजून दुसरं एक महत्त्वाचं कारण होतं. त्यामुळे माझं नाही हा होत होतं कार्यक्रमासाठी. परंतु तरीही मी मला केलंच पाहिजे. आतून मला एक आवाज येत होता आणि म्हणून या कार्यक्रमासाठी उपस्थित करण्यास भाग्य मला मिळालं. सर्वप्रथम इंट्रोडक्शन मी करून देत आहे जयश्री ठाकरे मराठी मॅडम यांचं. त्या नवी मुंबई येथे आहेत सध्या. आणि ज्यावेळेस मी या शाळेत 7वीला प्रवेश घेतला त्यावेळेस मला GS आयराव सर क्लास टीचर होते आणि जयश्री त्यांच्याजवळ बसायला मला सांगितलं. जयश्री आणि भारती सावंत आयराव सर होते तोपर्यंत मला जयश्रीने बसू दिलं. परंतु आयराव सर वर्गाच्या बाहेर जाताच जयश्रीने मला काय कुठून दिलं हो तिथून तुझ्याकडे नाही हा काही आपला असण्याचं आहे. तर जयश्रीचं शिक्षण आहे डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स. सध्या नवी मुंबई येथे आपल्या सुविधा पटेलसोबत त्यांच्या बिझनेसमध्ये त्यांना मदत करत असते. तर दुसऱ्या सत्काराची आहे स्वाती बोरसे मॅडम, स्वाती बोरसे चव्हाण, ज्या जळगावला सध्या कार्यरत आहेत. वैद्यकीय व्यवसायाच्या माध्यमातून रुग्णसेवेचा वसा घेत ग्रामीण व शहरी भागातील रुग्णांची नियमित व सदैव सेवा स्वाती मॅडमांच्या हस्ते होत आहे. पुढच्या सत्कारमध्ये आहेत संसाराच्या सर्व जबाबदाऱ्या. तिच्या आयुष्यातही खूप काही संकट आली, परंतु त्या संकटांवर तिने अतिशय गंभीरपणे मात केलेली आहे आणि गंभीरपणे ती आज उभी आहे. तिचा सत्कार भामरे सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. पुढच्या सत्काराचे आहेत त्यांचं शिक्षण झालेलं आहे BA BEd व ITI पण त्यांनी केलेलं आहे. सध्या त्या गृहिणी आहेत. त्यांचा सत्कार दिदी नांदेड सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. पुढच्या सत्कारमध्ये आहेत अलका देवरे तांबुर्डे मॅडम, ज्या ठाणे अलका देवरे मॅडम करत आहे. त्यांच्यासाठी होतं अतिशय चांगलं काम अलकाच्या हातून होत आहे. पुण्याचं काम आहे. मूर्ती लहान पण किमती महाग असं राजकारण व्यक्तिमत्व. संदीप हा संदीपच्या नावापेक्षा तात्या या नावाने सर्वांना जास्त सुपरिचित असणारा राज्यशास्त्र विषयाचा प्राध्यापक, सुप्रसिद्ध व्याख्याता, क्षेत्रातील एक यशस्वी व्यावसायिक, शालेय जीवनापासून सदैव हसतमुख आणि हँडसम व्यक्तिमत्व असणारा आमचा वर्ग त्यावेळी नेहमी प्रथम क्रमांक पटकरीत असत. आता हा सचिन खरं गुणवंत कलाकार असलेला सचिन
त्याचबरोबर अभिमानाने सांगण्यासारखी गोष्ट अशी की जितू नांद्रे यांना महाराष्ट्र राज्याचा आदर्श तलाठी पुरस्कार मिळालेला आहे. आपण सर्वांनी जोरदार टाळ्यांनी त्याचं अभिनंदन करावायचं आहे. त्याचा छंद सुंदर हस्ताक्षर आम्ही सध्या म्हणून तमिळनाडू येथे कार्यरत आहे. 1994 बॅचचं रॉक आणि ग्रुप नेत असते. तिच्यावरती नेहमी चांगले 2 शब्द संध्याकाळी देत त्याला. पुढच्या सत्कारमध्ये आहे तक्षशिला परमार जी एवढा पुढच्या सत्कारमध्ये आहे वासंती नांद्रे भदाने मॅडम, ज्या पिंपळनेर येथे सामाजिक व आर्थिक प्रगती करून कारण समाजाच्या मुक्त प्रवाह करण्यासाठी एक धडपडणारी रणरागिणी अशी एक सकल माझी दिराणी आहे. माझी मैत्रीण आधी आणि नंतर दिराणी. तिचा खूप रुबाब करते आणि नाशिक येथे पुंतसूत्र जितेंद्र हा पुंत अरे शिक्षण सचोटीने आपले कर्तव्य व्यवसाय पार करत सचिन बोरसे साखरे शिक्षण केमिस्ट्री PhD सध्या सहाय्यक प्राध्यापक. पुढचे सत्कार आहे दिनेश सूर्यवंशी, सध्या नंदुरबार येथे वास्तव्य आहे. त्यांचं शिक्षण MSc आहे आणि PhD झालेले आहे नवसारी आणि सध्या त्याच्यानंतर यानंतरच्या सत्कार त्रस्त असलेल्या व्यक्तींना तो यथोचित मार्गदर्शन राशीनुसार करून त्यांना रत्न देत असतो आणि समोर अत्यंत उच्च पदावर आपलं कार्य निभावत आहे. त्यानंतर संचालक व्यावसायिक या पदावर आहे. समोर